राज्यात नववर्षाच्या औचित्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने परिवर्तनाचा रथ विदर्भात दाखल झाला असून 6 फेब्रुवारी रोजी अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात या रथाचे आगमन होणार आहे। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने परिवर्तन झालेच पाहिजे, हे सरकार गेलेच पाहिजे असा नारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लावला जाणार आहे। या परिवर्तन सभेच्या आयोजनाकरता जय्यत तयारी सुरू झाली असून त्या अनुषंगाने माजी जिप अध्यक्षा सुरेखाताई ठाकरे यांनी पत्रकार परिषद आयोजित करून या कार्यक्रमाची माहिती दिली। राज्यामध्ये परिवर्तन यात्रा या निमित्ताने संपूर्ण राज्याचा दौरा, आदरणीय आमचे सर्व नेते मंडळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी करीत आहे। त्या अनुषंगाने परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून परतवाडा येथे अचलपूर विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने ही परिवर्तन यात्रा येत्या 6 तारखेला आपल्या एपीएमसी सभागृहामध्ये एपीएमसीच्या प्रांगणामध्ये होत आहे। त्यासाठी आदरणीय माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पाटील साहेब, आदरणीय राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब, आमचे आदरणीय नेते माजी उपमुख्यमंत्री आदरणीय छगन भुजबळ साहेब, आमच्या विरोधी पक्षनेते आदरणीय धनंजय मुंडे साहेब, आदरणीय अनिल देशमुख साहेब आणि जिल्ह्याचे सर्व आदरणीय हर्षवर्धन देशमुख साहेब, तसरे दादा, आदरणीय वसुधाताई देशमुख, जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय संजय भाऊ खोडके, ही सर्व मंडळी या परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने ही सभेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। आणि मेळघाट, अंजनगाव, दर्यापूर, अचलपूर, चांदूर बाजार या संपूर्ण भागामधले कार्यकर्ते आणि सर्व जनतेला आवाहन करत असताना ही सभा 1 तारखेला अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणामध्ये ठेवलेली आहे। त्याचबरोबर दुपारची 5 वाजताची सभा ही अमरावतीला ठेवण्यात आलेली आहे। संपूर्ण राज्याचा दौरा करत असताना अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने हा लोकसभा मतदारसंघ पण राष्ट्रवादीकडे आहे आणि ही परिवर्तन यात्रा संपूर्ण राज्यामध्ये मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, फक्त विदर्भाचा काही टप्पा राहिला होता, तो आता या यात्रेमुळे आणि गोंदिया भंडारे यानंतर ही यात्रा त्या भागामध्ये जाणार आहे। या सरकारने केलेल्या या 4.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अच्छे दिनाचे दिलेले आश्वासनं, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न, व्यापाऱ्यांचे प्रश्न, हे अनेक प्रश्न, या प्रश्नावर प्रकाश टाकत असताना 4.5 वर्षामध्ये यांनी दिलेली आश्वासनं, यांनी जाहीर केलेला जाहीरनामा या कुठल्याच विषयाची पूर्तता न झाल्यामुळे लोकांना खोटे स्वप्न दाखवून जी जनतेची फसवणूक करून यांनी सत्तेवर आले, परंतु सत्तेवर आल्यानंतर मात्र जनतेला हे पूर्णपणे विसरले आणि म्हणून हे मृगजळ कुठंतरी ओपन झाल्याच्या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांना लक्षात येत आहे। जनता जे आपण असं म्हणतो की जनतेच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली नाही, जनता आता या सगळ्यांना ओळखून चुकलेली आहे आणि याचा पर्दाफाश करण्याकरता, या सरकारला घालवण्याकरता आणि यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्याकरता ही परिवर्तन यात्रा या ठिकाणी येत आहे। पण त्याचबरोबर भविष्यामध्ये आतापर्यंत या आधी 4.5 वर्षाच्या आधी आमच्या सरकारने, काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने नेमकं जनतेला काय दिलं, आदरणीय पवारसाहेब आमचे नेते, ज्यांना सगळ्या आपण जाणतेला जो त्यांना या देशाचं नेतृत्व करत असताना आदरणीय पवारसाहेबांची भूमिका अतिशय महत्वाची आहे, ज्यांना शेतकऱ्यांचा अभ्यास आहे, सर्व प्रश्नांची ज्यांना जाण आहे, त्या पार्टीचे आमचे सन्माननीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण परिवर्तन यात्रा पर्वतवाड्यामध्ये दाखल होते आणि या अनुषंगाने संपूर्ण या सर्व भागामधले कार्यकर्ते, सर्व जनता या कार्यक्रमाला हजर राहणार आहे आणि यांचं मार्गदर्शन भविष्यामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि उद्याच्या भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या माध्यमातून आम्ही जनतेसाठी निश्चितपणे काय भूमिका घेऊ हे सर्व ऐकण्यासाठी आपण सगळ्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला आम्ही आवाहन केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने अतिशय परिणामकारक, विचारपूर्ण अशी ही परिवर्तन यात्रा आहे आणि त्यासाठी सर्व नेते मंडळी पहिल्यांदा एका व्यासपीठावर एवढ्या मोठ्या संख्येने येत आहे। त्यांचे नाव सांगू। आदरणीय अजितदादा पवार साहेब, आमचे माजी उपमुख्यमंत्री, आमचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब, माजी उपमुख्यमंत्री, आदरणीय आमच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे साहेब,
आदरणीय अनिल भाऊ देशमुख साहेब आणि जिल्ह्यातील सर्व नेते या परिवर्तन यात्रेला